सर्वप्रथम ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र यांच्यातर्फे मी आलेल्या सेशन अटेंड करणाऱ्या सर्वांचं स्वागत करतो. आजचं सेशन हे मी पहिले माझं इंट्रोडक्शन देतो. मी डॉक्टर सौरभ देशमुख, मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी ज्ञानप्रबोधिनीचा माजी विद्यार्थी आहे. 2000 साली मी 10वी पास झालो होतो ज्ञानप्रबोधिनीमधून. सध्याच्या या कोरोनाच्या काळामध्ये असं आपल्याला विचार करता येईल की ज्यांना कोरोना झाला आहे किंवा ज्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालं होतं अशा सर्वांनी स्वतःच्या फुफ्फुसांची किंवा शरीराची समजा जर स्ट्रेंथ वाढवली किंवा फुफ्फुसांचं स्ट्रेंथ वाढवली तर आपल्याला कोरोनाच्या इन्फेक्शनपासून थोड्याफार प्रमाणात का होईना पण बचाव करता येतो. असा विचार जर आपण केला तर आजच्या सेशनचं खूपच महत्त्व आहे असं मला वाटतं. आजचं सेशन घेण्यासाठी स्नेहा मित्रगोत्री यांना, स्नेहा मित्रगोत्री या आपल्या शाळेतील ज्ञानप्रबोधिनीतील माजी विद्यार्थी आहेत. त्या 1998 साली ज्ञानप्रबोधिनीमधून 10वी पासआउट झाल्या होत्या. सध्या स्नेहाताई योग विद्या गुरुकुल नाशिक येथे ह्या एका लीडिंग योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगाचं शिक्षण देत आहेत. त्याचप्रमाणे आयुष मंत्रालयाच्या सर्टिफाईड योगा टीचर आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठ इथून योगा टीचरचं काम केलेलं आहे आणि तिथं सध्या योगा टीचरचं काम करत आहेत. त्याचप्रमाणे त्या सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी मास्टर्स इन फिटनेस मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यांनी दिल्लीच्या इग्नू युनिव्हर्सिटीमधून डायटिशियनचाही कोर्स केलेला आहे. त्यांना योगा आणि प्राणायाम याच्यामध्ये जवळपास 13 वर्षांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि आजचं सेशन त्या यापुढे कंडक्ट करतील. तर स्नेहाताई, सेशनसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि इतर सर्व श्रोत्यांना माझी एक विनंती आहे की आपण म्यूट राहावे पूर्ण सेशनभर. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्समध्ये टाकावेत की जेणेकरून आपण सेशन संपल्यावर स्नेहाताईंना हे प्रश्न विचारू शकतो आणि त्यांच्याकडनं त्यांची उत्तरं घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपण जर का स्नेहाताईंना वाटलं तर आपण व्हिडिओ आपल्या ऑन करावेत किंवा व्हिडिओ पण आपला ऑफ ठेवावा. हे ज्ञानप्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांनी कंडक्ट केलेलं हे आपलं 6वं सेशन आहे. यावेळेस आपण जानेवारीपासून हे सेशन्स कंडक्ट करीत आहोत. तर स्नेहाताई, याच्या पुढचं सेशन आपण चालू करावं अशी विनंती करतो मी. ओव्हर टू यू ताई. थँक्यू डॉक्टर सौरभ. नमस्कार. व्हिडिओ सगळ्यांचे ऑफ आहेत. थोड्या वेळाने सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा कारण आपण प्रॅक्टिकल सेशन पण करणार आहोत. काम कर. आता आजचा पण आपला खूप छान आहे. योग आणि तुमचं स्वास्थ्य आणि आपला प्राणायाम, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन काय, ह्याच्यामध्ये आपल्याला आज गणित बसवायचं आहे. बरोबर आहे. आता आपण बरेच वेळा बघतो की सध्या खूप मोठी लाट पसरली. पहिली लाट आली कोविडची, चायनामधनं आली, इंडियामध्ये आली, भारतामध्ये खूप पसरल्या गेली. पहिली लाट आली, दुसरी लाट आली आणि आपण त्याच्यामध्ये खूप सगळेजण अडकत गेलो. त्याच्यातनं बाहेर पडायचा सगळेजण प्रयत्न करतायत. बरोबर आहे. आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय, तसं सरकार आपल्याला मदत करत आहे, परंतु ती लाट इतक्या जोरात येते आहे की त्याच्यामधनं बाहेर पडताना आपली शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण परिस्थिती खूप डगमगतीये. बरोबर आहे. मग या अवस्थेमध्ये आपण योग किती करायचा, तर मी तर म्हणेल रोज करायचा. कारण मी योगा टीचर म्हणून नाही सांगते. कारण का, तर आमच्या परिभाषेमध्ये म्हणजे योगशास्त्रामध्ये योग हा जो आपल्या पहिले भारतामध्ये सांगितला गेला आणि मग परदेशामध्ये पसरला गेला. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये योगाचं मूळ जास्त महत्व आहे आणि मग नंतर सावकाश सावकाश तो बऱ्याच देशांनी आत्मसात केला, त्याचा प्रचार प्रसार केला. पण अजून सुद्धा आपल्या भारत देश, मग भारतमध्ये 5000 वर्षापूर्वी महामुनी पतंजली होऊन गेले की ज्यांना आम्ही आमचे सगळे योग साधक त्यांना आमचे गुरु मानतो, आद्य गुरु मानतो. म्हणजे पूर्वी माहिती असेल की आपले ग्रंथ जे आहेत सगळे, आपले सगळे वेद जे आहेत, त्या ऋचा ज्या आहेत, संस्कृत भाषा ही आपल्याकडे पहिला सांगितल्या गेली. मग त्या पतंजली मुनींनी सुद्धा त्यावेळेस सांगून ठेवलं होतं
की आपल्या भारत देशामध्ये योग हा त्यावेळेस त्यांनी सांगितला होता. मग तो योग त्यांनी का सांगितला होता की त्यावेळेस सुद्धा अशा बऱ्याच परिस्थिती होत्या की जसं आता सगळ्या गोष्टी त्यावेळेस पण होत्या का? होत्या. मग त्यांनी त्यावेळेस काही विचार वेद असे लिहून ठेवले. मग पातंजल योगसूत्र हे आमच्या एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे आमच्या योगशास्त्रामध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की तुमचा योग जो आहे तो आत्मा आणि परमात्मा यांना एकत्रीकरण करतो. मग आता आत्मा आणि परमात्मा म्हणजे काय? जी आपल्या आतमध्ये शक्ती आहे तो आपला आत्मा, जो चराचरामध्ये आहे तो परमात्मा. आपण सगळे म्हणतो की आपण त्याची पूजा करतो, देवाला आपण आद्यस्थान म्हणतो, की असं नाही की आपल्याकडे कुठला प्रसंग वाईटच झाला की आपण देवाला आठवत नाही, आपण रोज देवाला आठवतो, बरोबर आहे. मग वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याची पूजा करत असतो, बरोबर आहे. त्याला प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं आचरण करायची किंवा हे करायची वेगळी साधनं असतात. मग आपण जेव्हा आत्मा आणि परमात्मा हे वेगळं मानत नाही, मग हे त्यावेळेस त्यांनी पण सांगून ठेवलं होतं. मग तेच का मी योगामध्ये सांगितलं. कुज या संस्कृत धातू एक 2च मिनिटं, स्नेहाताई लेफ्ट झालीये. आवाज येतोय मला? हो येतोय स्नेहाताई. ओके चालेल. हा. मग या योगामध्ये काय सांगितलं मगाशी की मी आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण सांगितलं गेलेलं आहे. मगाशी म्हणलं की आत्मा म्हणजे काय? की जो आपल्या शरीरामध्ये आहे तो, आणि परमात्मा म्हणजे काय? जो चराचरामध्ये आहे तो. मग यांचं एकत्रीकरण योगाभ्यासामध्ये. मग आता योगाभ्यासामध्ये काही वेगवेगळे प्रकार सांगितले. आता प्रकार म्हणजे काय? तर टप्पे आहेत. आता टप्प्यांच्या मधला पहिला प्रकार काय येतो? तर यम. यम म्हणजे काय? की जसं आपण समाजामध्ये वावरतो, तर समाजामध्ये वावरताना आपल्याला काही गोष्टींचं पालन करणं भाग पडतं. त्याच्यातूनच आपली वृद्धी होत असते. मग ते जर का पालन आपण व्यवस्थित करत गेलो तर आपली क्षमता वाढते, तसंच समाजाची पण क्षमता वाढत असते, बरोबर आहे. मग हे यम जे आहे ते त्यांनी त्याच वेळेस सांगितले. यम म्हणजे यमदेव नव्हे, हा त्या योगाच्या परिभाषेमधला यम हा गोष्ट आहे. मग त्यांनी काही नियम सांगितलेत. आता नियम कोणा करतात? ते नियम आपल्या करतात. आपल्या करता म्हणजे काय? आमच्याकडे पहिला नियम असतो सकाळी लवकर उठणे. सकाळी ब्राह्ममुहूर्तावरती उठणे हा सगळ्यात योगातला पहिला नियम आहे. म्हणजे किती? सकाळी तुम्ही 5, 5:15 ला उठलंच गेलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याला पुन्हा रात्री लवकर झोपणं आलं. त्याच्याकरता आपण लवकर रात्री झोपणं म्हणजे आपलं सगळं टाइम टेबल आपण गणित आपलं दिवसभराचं अधिकाधिक चांगल्या प्रकारे बसवायला लागतो. कसं? सकाळी उठायचं म्हटल्यानंतर आपण लवकर उठतो, आपलं सगळं अन्निक आवरतो, बरोबर आहे. तुमचं जेवण, आहार महत्वाचा विषय आहे ह्याच्यामध्ये. नियमामधला दुसरा टप्पा की आहार. तुमचा आहार हा सीमित पाहिजे. तुम्ही खूप 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 खाल्लेला आहे आणि तुम्ही योगासनाचा अभ्यास सुरू केला, उपयोग होणार आहे का? नाही. किंवा तुम्ही आज खूपच कमी खाल्लं कारण की मला योगाचा अभ्यास सुरू करायचा आहे, उपयोग होणार आहे का? नाही. मग तुमचा आहार हा दुसरा नियम. तुमचं उठणं लवकर पाहिजे, तुमचा आहार हा व्यवस्थित पाहिजे. व्यवस्थित म्हणजे काय? की सीमित. खूप पण नाही जास्त आणि खूप कमी पण नाही. ठीक आहे. मग पुढची गोष्ट काय? की तुमचं जे सगळं रुटीन आहे दिवसभराचं ते व्यवस्थित टाइम टेबल प्रमाणे गेलं पाहिजे. उगाच मी बाहेर गेले आणि माझं जेवण मी पार 3, 3:15 ला केलं. उपयोग काय? तुमच्या पोटातली ऍसिडिटी वाढायला लागते, पित्त वाढायला लागतं. म्हणजे दिवसभरातलं आपलं जर का रुटीन नियम आपण व्यवस्थित पाळल्या गेले तर तुमचा योगाला जास्त मदत, योगाभ्यास करायला जास्त तुमचा मदत होतो. ठीक आहे. मग आता जर का आपण हे यम मी सांगितलं की समाजामध्ये वावरताना आपल्याला काही गोष्टी पाळणं भाग आहे, तसं आपल्याला आपले नियम पाळणं पण भाग आहे. जर का आपण हे नियम गडबडवले तर काय होतं बरं? आपल्याला माहिती की सगळ्या रोगांना आपण आमंत्रण देत असतो. सगळ्यात मुख्य कारण आपण असतो की आपल्या शरीरामध्ये रोग आणण्याचं. मग हे जर का आपण रोग आपल्या शरीरामध्ये लागून घेतले की तुमचं, आता आपण खूप वेळा ऐकतो की मला ऍसिडिटी खूप वाढली आहे, माझं पित्त खूप सकाळी येतं, मला नाश्ता करायची इच्छा होत नाही का? तर तुमचं रुटीन बरोबर नसतं, तुमचं डे टू डे लाईफ मधलं तुम्ही काहीतरी गडबडलेलं असतं. मग त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या गडबडतात तेव्हा आपलं वात पित्त कफ हे सगळे दोष असतात, ते दोष तुमचे जास्त वाढतात आणि ते वाढायला लागले की मग तुम्हाला जास्त त्रास व्हायला लागतात.
बरोबर आहे. मग ते त्रास आपले कमी होण्याकरता आम्ही सांगतो, की योग ही उपचार पद्धत सुद्धा आहे. हे खरं आहे बरं का. म्हणजे तुमच्या त्रिदोषांच्या वरती काही आसनांचा अभ्यास, काही प्राणायामाचा अभ्यास आपण केल्यानंतर त्या गोष्टी अधिकच चांगल्या होतात. मग आता मी जस्ट सांगितलं आपल्या त्रिदोषांच्या बद्दलचं. बरोबर आहे. आपण यमनियम नीट न पाळल्या गेल्यानंतर पुढचा टप्पा आहे तो आसनांचा. ठीक आहे. सगळे लोक म्हणतात, की आम्ही आसनं करतो, आम्ही YouTube वरती बघून आसनं करतो, आम्ही असं करतो. पण शास्त्रोक्त पद्धतीनं आसन शिकणं आणि ते आसन व्यवस्थित करणं याला जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. शास्त्रोक्त म्हणजे काय, की आमच्या योगाभ्यासामध्ये परिभाषेमध्ये सांगितलंय, मगाशी सांगितलं, की आमच्या ऋषींनी एक सूत्र सांगितलं, की तुम्ही जे आसन कराल ना, त्या आसनामुळे तुमची स्थिरता आली पाहिजे नाही. स्थिरता म्हणजे काय, की मी आसन केलं आणि सोडून दिलं, असं न करता कामा नये. तसं जर का आपण केलं तर त्याला व्यायाम प्रकार म्हटला जातो. आसनामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमची स्थिरता आली पाहिजे नाही. तेव्हा तुमचं पुन्हा श्वासाचं बंधन पण येतं. हं? आपण हळूहळू प्राणायामाकडे येणार आहोत आणि आज थोडा मी तुम्हाला प्राणायामाचा अभ्यास पण कोविड करता शिकवणार आहे. मग या जेव्हा सगळ्या आपण सायकल मध्ये अडकत जातो तेव्हा आपली इम्युन सिस्टीम कमी व्हायला लागते आणि जेव्हा आपण आपल्या विविध रोगांना आतमध्ये आमंत्रण द्यायला लागतो, इम्युन सिस्टीम आपली एकदम खराब होत नाही बरं का, हळू खराब झालेली असते आणि याला आपणच कारण असतो. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितरित्या पालन करायला लागतो तेव्हा आपल्या आतमधली इम्युन सिस्टीम अधिकाधिक चांगली राहते. मग जरी बाहेरच्या काही गोष्टी बदलल्या, कुठलाही व्हायरस आला, काही इन्फेक्शन झालं, अर्थात त्याला आपण फेस करायची आपल्या अंगातली स्वतःची ताकद ही जास्त चांगली राहायला मदत मिळते. म्हणून या सगळ्या अभ्यासाचा प्रकार आपण जेवढा जास्त करू तेवढं आपल्याला अधिकाधिक मदत मिळते. मगाशी वर्णन केलं मी आसन. आसन म्हणजे काय, की फक्त मी योगासनं केली आणि झालं. म्हणजे मी आज योगासनं केली, उद्या केली आणि परवा मी करणार नाही कारण मला वेळ नाहीये. आपल्याकडे वेळ नसणं हे खूप महत्वाचं कारण असतं. बरोबर आहे, की मला वेळ नाहीये. मग पहिला मी सांगितला नियम, की लवकर उठा ना. आपल्याला 24 तासामधला 1 तास आपल्याकरता काढता येऊ शकतो ना. मग तो नियम आपण पाळला गेला, की बरोबर आपला योगासनांचा अभ्यास सुरू होतो. मग जेव्हा तुम्ही आसनांची ताण क्षमता वाढवता, तेव्हा तुमच्या शरीराच्या आतमध्ये जे काही अवयव असतात, त्या अवयवांची कार्यक्षमता वाढते. मग आता आपल्या शरीरामध्ये काय आहे? पहिलं आपलं पचनेंद्रिय, जे आपलं अन्न पचन करतं, अन्न शोषून घेतं. त्याच्याकरता काय आपल्याला मदत करतो? आपला श्वास. की जो आपण श्वासामार्फत भरपूर हवा आतमध्ये घेतो. पण अन्नपचनाकरता तुमचं रक्त हवं असतं, रक्ताकरता तुम्हाला ऑक्सिजनची गरज असते. मग जेव्हा तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थितरित्या जातं, तेव्हा ही सगळी सायकल तुमची व्यवस्थित बसायला मदत मिळते. म्हणून मगाशी वर्णन केलं, की मी योगोपचार म्हणजे योग ही उपचार पद्धती म्हणून सुद्धा आजकाल बघितल्या जाते. मग जसं आपण फिजिओथेरपी घेतो तसं आपण योगाभ्यास जर का नियमित केला, की आज मी केला, उद्या मी केला, परवा मला वेळ नाहीये मग मी आठवडाभर दांडी मारली. योगाचे क्लास आपण लावतो आणि आठवडाभर दांड्या मारतो आणि मग नंतर म्हणतो की नाही मला जमतच नाहीये, मला हे येतच नाहीये किंवा नंतर कंटाळायला लागतो. असं न करता जेव्हा तुम्ही सलग करता तेव्हा त्याच्यातून तुम्हाला जास्त फायदे मिळतात आणि आपले असणारे आजार जे असतात ते कमी व्हायला मदत मिळते. म्हणून पहिलं मी सांगितलं की श्वास आणि तुमचं शरीर ह्याचं एकत्र कॉम्बिनेशन असणं सगळ्यात गरजेचं आहे. आता आपण बोलूयात प्राणायामाकडे. आता आपण खूप ऐकतो की प्राण 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 म्हणजे प्राणायाम मला करायचा आहे, प्राणायामाची मला खूप गरज आहे. मी खूप प्राणायामाचे क्लासेस पण केले पण त्यातनं मला काही उपयोग नाही झाला. तर मी म्हणेल असं होणार नाही. तुम्हाला काहीतरी फायदा मिळत असतो की तुम्ही कुठल्याही प्राणायामाचे वर्ग करा. तुम्ही कुठेही बाहेर जा किंवा तुम्ही जर का युट्यूबवरनं प्राणायाम करत असाल तर तो प्राणायाम जर का तुम्ही नीट ऐकला तर तुम्हाला ते सांगतात की तुम्ही असं करा, तसं करा. तर त्याच्या पद्धतीने. परंतु जेव्हा तुम्ही योग्य प्राणायाम करता, तर ते प्राणायामाकरता तुम्हाला योग्य शिक्षक मिळाला, तर जास्त तुम्हाला फायदा मिळतो. कारण तो तुम्हाला सांगतो, की श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा. आता प्राण म्हणजे काय? मी मगाशी म्हणलं, चैतन्य शक्ती जी तुमच्यामध्ये आहे ती माझ्यामध्ये पण आहे. बरोबर आहे. मग जी चैतन्य शक्ती आपल्या सगळ्यांच्या मध्ये भरलेली आहे, जी आपण रोज दिवसभरातलं आपलं काम करतो, आपण बाहेरची कामं करतो, बाहेरची म्हणजे कुठल्या समाजामध्ये आपण जे काही देणं देत असतो आपलं, या सगळ्या चैतन्य शक्तीने आपण काम करत असतो. बरोबर आहे. मग ती चैतन्य शक्तीला तुम्हाला विकास करायचा आहे, वृद्धिंगत करायची आहे. म्हणून आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा.
आता कोविडमध्ये बघितलं आपण की ऑक्सिजन लेवल खूप खालती येते, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता जाणवतीये किंवा बऱ्याच गोष्टी आपण ऐकतोय, म्हणजे रोज आपण ऐकतोय, म्हणजे इतक्या वेगळ्या सिच्युएशन मधून आपण सगळे जात आहोत, आपण आजूबाजूला पण बऱ्याच गोष्टी ऐकतोय, त्याचा मनावरती आणि ऑटोमॅटिकली आपल्या श्वासावरती पण ताण यायला लागतो. आता उदाहरण देते मी तुम्हाला सगळ्यांना, की आपल्याकडे काही सिच्युएशन असं झालं की आपला श्वास एकदम वाढतो. फॉर एक्झाम्पल, आपण घरामध्ये चिडतो, चिडल्यानंतर काय होतं बरं, की आपल्या श्वासाची गती एकदम वाढलेली असते. किंवा जेव्हा आपण आनंदामध्ये असतो तेव्हा काय असतं बरं, आपला श्वास शांत असतो, शिथिल असतो. मग आपल्यातली चैतन्य शक्ती जी आहे ती अधिकाधिक आपल्याला मदत करत असते. का? तर आपलं शरीर व्यवस्थित ठेवायला, मेंटेन ठेवायला. श्वास जातो कुठून? श्वास आपल्या नाकातनं जातो. कुठे जातो? फुफ्फुसामध्ये जातो. मग जेव्हा आपण योग्य प्रकारे प्राणायाम म्हणजे काय, की प्राणशक्तीला आयाम करणे. आयाम म्हणजे काय, की बांधून ठेवणे. मग आपण तिला काही पुरचुंडीप्रमाणे बांधून ठेवू शकत नाही. परंतु ती आपण प्राणशक्ती जी आहे ती योग्य प्रकारे आपण शरीरामध्ये घेऊ शकतो. तिचं संवर्धन करू शकतो. तिचं संवर्धन केल्यानंतर तीच आपल्याला आतमधून चैतन्य देत असते. आणि म्हणून आपल्याला भरपूर खोल श्वास घेतल्यानंतर छान वाटतं. किंवा आपण जेव्हा निसर्ग सानिध्यामध्ये जातो, ट्रेकिंग केल्यानंतर आपण उंच वरती गेल्यानंतर काय म्हणतो, हा मला खूप मस्त वाटतंय, खूप फ्रेश हवा आहे, की मी शहरापासून शुद्ध हवेमध्ये आलेली आहे. का? तर जेव्हा आपण ती शुद्ध हवा म्हणजे काय, तर आपण अधिक आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेत असतो. मग त्या ऑक्सिजनचे प्रमाण आपण जेव्हा वाढवतो, त्याची क्षमता आपल्या वाढवल्या जाते, तेव्हा आपल्याला फ्रेशनेस जाणवतं. का? तर आपल्या छातीमध्ये आपण म्हणतो की लंग कपॅसिटी माझी कमी आहे, किंवा मला चढल्यानंतर धाप लागते, किंवा मी जर साधं 1-2 किलोमीटर चालत जरी गेलं तरी मला नको वाटतं, बसावंसं वाटतं. का? तर आपली श्वसनाची कपॅसिटी जी आहे ती कमी व्हायला लागलेली असते आणि म्हणून हे आपल्याला त्रास व्हायलेले असतात. बरोबर आहे. वजन हा भाग निराळा. बरोबर आहे. वजन हा सुद्धा त्याच्यामध्ये टप्पा येतो, की आपल्या वजनाचा आणि आपल्या श्वासाचा पण ताळमेळ घातला गेलेला असतो. बरोबर आहे. परंतु असे पण काही व्यक्ती आहेत की ज्यांचं वजन जास्त असून सुद्धा श्वसनाची कपॅसिटी त्यांची चांगली आहे. त्याच्यामुळे श्वास आणि वजन हे जरी एकत्र गेलं तरी सुद्धा आपल्या श्वासाचं कपॅसिटी आपण वाढवायचा प्रयत्न भरपूर करू शकतो. मग कसा करू शकतो बरं आपण? ऑक्सिजन लेवल आपल्याला वाढवायची आहे आपल्या शरीरातली, तर सगळ्यात पहिला प्रकार आम्ही सांगतो की डीप ब्रिदिंग करा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण डोंगर चढून गेलो, टेकडी चढून गेलो की आपण खूप हवा मस्त घेतो. मस्त वाटतंय, मला खूप छान वाटतंय. अशी हवा ही सतत घ्यावीशी वाटतीये. का वाटतीये? तर जो काही ऑक्सिजन चराचरामध्ये भरलेला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती की ऑक्सिजन येतो कसा? तर वेगवेगळ्या झाडांबरोबर तो येत असतो. म्हणजे तो किती शुद्ध होत असतो. शुद्ध होऊन तो आपल्याकडे येत असतो. आता आपण शहरामध्ये राहत असल्यामुळे ठीक आहे की आपल्याकडे बराच अशुद्धच ऑक्सिजन येत असतो. परंतु आपल्याला त्यातूनही शुद्ध ऑक्सिजन घेण्याकरता प्राणायामाची मदत मिळू शकते. मग आता प्राणायाम, अजून एका आमच्या ग्रंथामध्ये एक छान श्लोक आहे. प्राणायाम युक्तेन सर्व रोग विनश्यती, अयुक्ताभ्यासेन सर्व रोग समुद्भवः. मग अशी मी सांगितलं की प्राणायाम जर का योग्य प्रकारे एखाद्या शिक्षकाच्या बरोबर जर का आपण शिकलो, तर त्या प्राणायामाचा आपल्या शरीरामध्ये जास्त फायदा होतो. परंतु तोच प्राणायाम जर का आपण चुकीच्या मार्गाने, चुकीच्या गोष्टींनी, नसलेल्या गोष्टीतनं म्हणजे बघितलंय आणि मी करायचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून काय होतात बरं, बऱ्याच रोगांना आपण आमंत्रण देत असतो. आणि हे खरंय बरं का. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देते. कपालभाती. कपालभाती सगळ्यांना माहितीये. बरोबर आहे. आपण बघतो YouTube वरती आणि सुरू करतो. पण कपालभाती करायला पण टेक्निक आहे. आता मी या क्षेत्रामध्ये खूप वर्ष आहे, त्यामुळे आता मी सांगू शकतो की काय चुकतंय तुमचं, काय चुकत नाहीये. की आपण समोरच्या व्यक्तीने सांगितलं, अरे मी खूप मस्त करते कपालभाती, तू बघच माझं आणि तुला जमेलच. पण समोरच्या व्यक्तीची लंग कपॅसिटी तेवढी आहे का? हे जर का मला माहितीच नाहीये आणि मी तिला म्हणलं, चल तू कर कपालभाती, काय नाही होत. तर काय होऊ शकतं? तिला नंतर श्वासाचा त्रास होऊ शकतो. तिला हाफनिंग होऊ शकतं. म्हणजे काय, तर कपॅसिटी आपली ऑक्सिजनची जर का कमी असेल तर आपल्याला त्रास होऊ शकतो. मग आता हेच होत आहे
की आपल्या ऑक्सिजनची कपॅसिटी आपल्यामुळे कमी होते किंवा काही कारणांच्यामुळे कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे काय होतं बरं, आपल्याला बऱ्याच रोगांना आपण आमंत्रण देत असतो. जसं आता सगळ्यात मोठ्या लाटेमध्ये आपण सगळे अडकल्या गेलेलो आहोत, बरोबर आहे. ह्याच्या पुढची लाट उफाळून येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे ना, की आतापासूनच प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे. योग्य पद्धतीने, योग्य मार्गदर्शनाखाली. म्हणजे मी योगा टीचर आहे म्हणून माझ्याकडे आम्ही असं सांगत नाहीये, परंतु तुम्ही ज्या गुरूंच्याकडे जाल, तुम्ही ज्या शिक्षकांच्याकडे शिकाल, त्या शिक्षकांच्याकडे जाताना त्या शिक्षकाला संपूर्ण माहिती आहे ना याची तपासणी करून पाहिजे आणि मगच आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करून सांगितलं. कारण जर का प्राणायाम चुकीचा झाला तर आपण बऱ्याच रोगांना आमंत्रण देत असतो. पण तो जर का प्राणायाम आपण योग्य केला तर आपली कपॅसिटी वाढते. मग आता मगाशी म्हणलं मी कपालभाती एक उदाहरण दिलं. आता आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो सध्याच्या करंट सिच्युएशनला, की आपण ऑक्सिजनची मात्रा कमी होते सगळीकडे ऐकतोय, बरोबर आहे. किंवा बऱ्याच लोकांना आता या पॅन्डेमिक मध्ये बऱ्याच लोकांना त्रास पण होऊन गेलेला असतो. त्यांना पण डॉक्टर सांगतात की तुम्ही वाढवा, तुमचं वॉकिंग करा, तुमचं डीप ब्रीदिंग करा. पहिला नियम डीप ब्रीदिंग म्हणजे काय हो, दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. सोप्पा नियम आहे. मी तुमच्याशी बोलतीये, माझ्या बडबड करताना काय होतंय बरं, अखंड हवा माझ्या नाका तोंडातून आत जाती आहे. ती गाळून जाते का? नाही. तर नाकाच्या मधून जाताना हवा जी जाते ती आपली गाळून घेतल्या जाते. मग जेव्हा आपण गाळून घेतो तेव्हा नको असलेले घटक पदार्थ अडकवल्या जातात आणि हवे असलेले ऑक्सिजनचा घटक परिणाम आपल्या शरीरामध्ये म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त घ्यायला मदत मिळते. मग डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन, दीर्घ शब्दाप्रमाणेच दीर्घ. दीर्घ म्हणजे काय तर खोल घ्यायचं. आता आपण करणार आहोत त्याचं प्रॅक्टिकल, तेव्हा सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा म्हणजे मग मला कळेल. दीर्घ दीर्घ म्हणजे काय तर भरपूर खोल श्वास घ्यायचा. आपल्याला किती खोल श्वास घ्यायचा, छाती भरल्याची भावना झाली पाहिजे. होतं का हो असं आपल्याला? कधीच होत नाही. कारण आपण किती वेळा श्वास घेतो दिवसभरामध्ये आणि किती वेळा श्वास सोडतो ह्याचं गणितच आपल्याला माहिती नसतं, बरोबर आहे. जन्मापासून मरेपर्यंत आपण नुसता श्वास घेतो, श्वास सोडतो, घेतो, सोडतो. परंतु जर का तुम्ही त्या श्वासावरती प्राणायाम म्हणजे काय, प्राणशक्तीवरती आयाम दीर्घ, जेव्हा आपण एक श्वास आपला दीर्घ घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही भरपूर ऑक्सिजन तुमच्या शरीरामध्ये घेत असता. आणि आम्ही हे शिकवतो. जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात कोविड पॉझिटिव्ह किंवा कोविड कम्प्लीट झालेले किंवा ज्यांना काही होऊ नये अशी इच्छा आहे, त्या लोकांना पहिले आम्ही डीप ब्रीदिंग घेतो. किती? 10 मिनिटं लगातार तुम्ही डीप ब्रीदिंगचा अभ्यास करायचा. ठीक आहे. 10 मिनिटं लगातार डीप ब्रीदिंग आपण करूच शकत नाही कारण तेवढी आपली कॅपॅसिटीच नसते. 5 मिनिटं लोक म्हणतात ना बस कंटाळा आला मला, नको. मग इथेच तुमची कॅपॅसिटी जाणवायला सुरुवात होते आम्हाला, की तुमचं जेव्हा श्वसनाची कॅपॅसिटी वाढवता आपण तेव्हा तुम्हाला अधिकाधिक मदत मिळते. मग दीर्घ श्वसन म्हणजे काय, मग अशी म्हणलं की एक आपला श्वास आपण जो घेतो तो ताणायचा, जसं आपण इलास्टिक ताणून बघतो तसा तो आपला श्वास भरपूर ताणायचा आणि सोडताना आपण पटकन सोडायचा का हो, नाही, सावकाश सोडायचा. जेवढा आपण भरकन श्वास घेतो तेवढा आपला भरकन श्वास सुटायची पण क्षमता असते. सेम आपल्या वजनाबद्दल असतं, जसं आपण वजन पटकन उतरवतो तसं आपलं वजन पटकन वाढतं सुद्धा आणि कसं वाढतं आपल्याला कळत नाही. तीच गोष्ट आपल्या श्वासाबद्दलची. जेव्हा तुम्ही श्वास घेता, दीर्घ श्वसन करता तेव्हा तुमची श्वासाची गती जी आहे ती लांबवल्या गेली पाहिजे नाही आणि सोडताना पण सावकाश सोडण्याची टेक्निक आहे, वेगवेगळ्या पद्धती. मग आताच दाखवणार तुम्हाला काही गोष्टी आपण करूयात. मग हे शिकवलं जातं. मग हे तुम्हाला पहिले जमलं की तुम्हाला पुढे प्राणायामाचा अभ्यास जमतो. मग आता याच्यामध्ये आम्ही काय शिकवतो की तुमच्या नाकामधनं जेव्हा आपली हवा जाते, मग अशी म्हणलं की नाकातली हवा गाळून घेतल्या जाते. मग गाळताना काय होतं बरं, की एक नाकपुडी आपली नेहमी चालू असते आणि एक नाकपुडी आपली कायम बंद असते. प्रहर बदलतो. प्रहर म्हणजे काय, की इथे गणित आहे. ते गणित आपलं पहिल्यापासून बसलेलं आहे शरीराचं आणि निसर्गाचं. मग त्या गणिताप्रमाणे आपली नाडी काम करते. नाडी म्हणतात. नाडी परीक्षण आपण खूप ऐकतो किंवा बरेच लोक आयुर्वेदिक डॉक्टर बेसिकली त्या सांगतात की तुमची नाडी बिघडलेली आहे, नाडीमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे, हे पण तुम्हाला सांगतात. मग ती नाडी म्हणजे काय, तर आपल्या नाकातून जे आपण श्वास आतमध्ये घेतो सोडतो त्याच्यावरती आपला कंट्रोल हळूहळू आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. मग पहिला प्रकार आपण दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतो आणि श्वास सोडतो, आम्ही हा शिकवतो. तुमची छाती भरून जे आपले अल्विओल आहे म्हणजे काय, की आपल्या छातीमध्ये जे काही हवा धरून ठेवण्याच्या पोकळ्या आहेत
लंग्स मध्ये जे अल्विओलाय, ते सगळ्यात त्याला इन्फेक्शन करणारा पार्ट म्हणजे कोविड, करोना, की तिथेच जाऊन तो अटकतो आणि मग सगळं आपलं शरीराचं गणित गडबडतं. आणि पुढे आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो की काय काय आपल्याला नको, बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात, बरोबर आहे, की आपली मानसिक शक्ती पण कमी करायला सुरुवात होते. मग जेव्हा तुमचे अल्विओलाय स्ट्रॉंग असतात, तिथेच आपल्या श्वासाची आणि रक्ताची देवाणघेवाण होत असते. मग ती देवाणघेवाण जेवढी चांगली होते, तेवढी आपली कपॅसिटी जास्त वाढते. मग आम्ही एका नाकपुडीने श्वास दीर्घ आणि श्वास दीर्घ सोडायला सांगतो. मग अशा वेळेस होतं काय बरं, एक नाकपुडी जास्त छान काम करते, तेव्हा आपल्याला मस्त वाटतं, अरे वा मस्त वाटतंय, मला जमलं, मला सगळं जमलं. असं नाही, जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूने पण प्रयत्न करता, तेव्हा अडकायला मदत होते. कारण का, तर प्रहर बदलला की आपली नाकपुडी पण बदलत असते. आणि हे गणित आपलं दिवसभर चालू असतं बरं का. तुम्ही करून बघा प्रयोग, की आपली एक नाकपुडी बंद करा, एकातनं श्वास खूप मस्त येतो. आता हा आपण प्रयोग आता पण करून बघणार थोड्या वेळाने. आणि एक नाकपुडी बंद केली की दुसरी नाकपुडीने श्वास घ्यायला त्रास होतो आपल्याला. कारण का, आपली नाडी बदलत असते. हे गणित आपलं निसर्गाशी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे निसर्ग आणि आपण बरोबर जात असतो, हँड इन हँड असतो. पण आपण आपलं गणित बिघडवतो. मग आपण हळूहळू प्रयत्न काय करतो, की दोन्ही नाकपुड्यांच्या वरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मग नंतर आम्ही कपालभातीकडे शिफ्ट होतो. कारण जेव्हा तुमची श्वसनाची कपॅसिटी आम्हाला जाणवते वाढलेली आहे, तेव्हाच आपण कपालभाती अधिक चांगली करू शकतो. मग आता सगळ्यांना कपालभाती जमेल का हो? नाही जमत, कोणाला जमते पण. मग त्याच्यामधलं आपण काय शिकवतो, की आता सध्याच्या करंट सिच्युएशनला मी मगाशी म्हणलं, की डीप ब्रिदिंग, तसंच आम्ही फास्ट ब्रिदिंग, म्हणजे काय, की जलद श्वसन करणे. आपण शाळेमध्ये खेळ खेळतो, पळतो, ठीक आहे, त्यावेळेस सगळे स्पोर्ट्स खेळतील असं नसतं. कोणाकोणाला स्पोर्ट्स आवडतात, कोणाकोणाला आवडत नाही, बरोबर आहे. पण जेव्हा आपण शाळेमध्ये कुठल्या स्पर्धांच्या मध्ये भाग घेतो, पळण्याच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा आपण जोरात पळतो, काय होतं बरं, श्वासाची गती आपली वाढते, बरोबर आहे. काही काळाच्या नंतर, काही वर्षांच्या नंतर आपला खेळ बंद पडतो, सगळं बंद पडतं. पण आम्ही म्हणतो की तुम्ही अभ्यास करू शकता का, तर करू शकता. तुम्ही एका जागी बसून आम्ही तुम्हाला आता अभ्यास देऊ शकतो. हीच तुमची कुठे होते, स्ट्रेस टेस्ट, हृदयाच्या करता तुमची स्ट्रेस टेस्ट केली जाते, तेव्हा तुमची जलद श्वसनाची कपॅसिटी सुद्धा बघितल्या जाते. मग ही सुद्धा आपल्याला हळूहळू वाढवता येते. आणि आता या सिच्युएशनला तुम्हाला जलद श्वसन करणं पण गरजेचं असतं. कारण का, जेव्हा आपण उच्छ्वास बाहेर सोडतो, तेव्हा नको असलेले घटक पदार्थ बाहेर पडायला मदत मिळते जास्तीत जास्त, बरोबर आहे. मग हळूहळू आपण प्राणायामाच्या टप्प्याकडे पुढे पुढे जातो. असे बरेच प्राणायाम आहेत, की तुम्ही पुढे पुढे कोणते प्राणायाम करू शकता. कपालभाती तुमचे, मग तुमचा अनुलोम विनुलोम प्राणायाम येतो, हा सगळ्यांना परिचित प्राणायाम आहे सध्या, ठीक आहे. मग तुमचा भ्रामरी प्राणायाम, तो पण मी आज शिकवणार आहे, भ्रामरी प्राणायाम, ठीक आहे. मग भ्रामरी प्राणायामाचे तर खूपच फायदे आहेत. पहिले आता आपण सगळे प्राणायामाचे शरीरांतर्गत फायदे बघूयात, आणि मग आपण प्रॅक्टिकल सेशनला पण जाऊयात. म्हणजे मग तुम्हाला सगळ्यांना जास्त मजा येईल. अर्धा तास आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे आपलं प्रॅक्टिकल पण छान होईल. मग आता शरीरांतर्गत फायदे म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या प्राणशक्तीशी आपण जास्तीत जास्त मदत करतो, तिला वृद्धिंगत करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या, मगाशी मी सांगितलं, की आपल्या श्वासाची कपॅसिटी वाढते. किती वाढते, डीप ब्रिदिंगच्या साहाय्याने तुमच्या श्वासाची कपॅसिटी 600 सीसी असेल, तर ती हळूहळू तुम्ही 6000 सीसी करू शकता. आणि खरे, पण मगाशी म्हणलं की रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे. आज मी केला डीप ब्रिदिंगचा अभ्यास, मग 2 दिवस कंटाळा केला, मग जाऊ देत ना, मला काय जमतच नाहीये ना, मी सोडूनच देते, असं म्हणत गेलं तर उपयोग नाही. एकाच दिवसामध्ये जसं आपण रोज अभ्यास करतो, तरच आपण पुढे जातो, किंवा रोज आपलं नित्य नियम काम करतो, तेव्हा आपलं काम रोजचं दिवसभर पूर्ण होतं. तसंच प्राणायाम किंवा अभ्यास श्वसनाचा रोज केला तरच तुमची कपॅसिटी वाढायला मदत मिळते. मग ही 600 सीसीची तुमची कपॅसिटी तुम्ही 6000 पर्यंत आरामात वाढू शकता. तुम्ही 1 आठवडा, 2 आठवडे लगातार तुम्ही प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमचे रिझल्ट दिसतात. कसे दिसतात, मग अशी मी वर्णन केलं, मी जिना चढून गेले की मला धाप लागते, एक जिना पण मी चढू शकत नाही. पण तुम्ही जर का डीप ब्रिदिंगचा अभ्यास शिकलात, नीट करायचा प्रयत्न केला, तुम्ही 2 जिने चढू शकता. 2 जिने 2 पायऱ्या नाही बरं का, 2 जिने म्हणजे की 12 किंवा 14च्या स्टेप्स आपण ज्या म्हणतो, त्या लगातार आपण चढू शकतो न थांबता. किंवा मोठा श्वास घ्यायची मला इच्छा होत नाही, मी सलग जाऊ शकते, याचा अर्थ तुमची लंग कपॅसिटी वाढली आहे, तुमची ऑक्सिजनची लेवल वाढलेली आहे. हे तुम्हाला तुमचे रिझल्ट दिसायला लागतात, पण सरावाने अभ्यास करता येतो. दुसरा मुख्य फायदा काय होतो, की जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण नाकावाटे जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतला जातो,
तेव्हा आपल्या हृदयाकरता त्याची सगळ्यात जास्त मदत मिळते. कारण का, तर हृदयामध्ये रक्त शुद्धीकरणाकरता तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे. मग जेव्हा आपली ऑक्सिजनची कपॅसिटी चांगली राहते, तेव्हा आपलं रक्ताभिसरण, रक्त म्हणजे अभिसरण, रक्त सगळ्या शरीरामध्ये पसरवणं हे सगळ्यात सुंदर काम होतं. आणि शरीराला त्याचीच गरज आहे ना, बाकीची गरज नाहीये शरीराला. तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा जास्त फायदा मिळतो. मग जेव्हा आपली ऑक्सिजनची मात्रा रक्तातलीच चांगली आहे, तर मग आपलं काय होतं, आपोआप आपले आतमधले ऑर्गन्स, कारण का, तर आपले सगळे शरीर. तिसरा फायदा, शरीरामध्ये सगळ्यात मुख्य कार्य काय करतं, तर पचन. जे आपण अन्न घेतो ते अन्न पचनाचं कार्य आपल्या पोटामध्ये होतं. मग जेव्हा तुमचं रक्त शुद्ध, पहिला फायदा मी सांगितला, ऑक्सिजनची कपॅसिटी चांगली, रक्त शुद्ध होतं. दुसरा फायदा मी सांगितला. तिसरा फायदा सांगते आता पचन. जेव्हा हे सगळ्याला इंटरकनेक्टेड असतं बरं का, असं नसतं की कुठलं एक कार्य चांगलं आणि एक कार्य बिघडलं, असं होतं नाही. मग रक्त शुद्ध, तुमचं पचन चांगलं होतं. कारण का, तर आतमधले सगळे जे आपले, आपण तर काय म्हणूया, प्लीहा म्हणजे यकृत, तुमचं लिव्हर, इंग्लिश शब्द आपण जास्त पटकन लक्षात राहतात आपल्याला. मग त्या सगळ्यांच्या वरती आपलं इंटेस्टाईन मध्ये काय असतं, अन्न शोषणाची प्रक्रिया होते. अन्न पचन आपलं नेहमी पोटामध्ये होतं. आपलं पोट एवढंच असतं. पण आपल्या चुकीच्या सवय, पहिलेच मी सांगितलं, नियम, आहार, मग आपल्या चुकीच्या आहारामुळे आपलं पोट आपण वाढवलेलं असतं. मग जेव्हा आपलं पचन व्यवस्थित आहे, पचनाचं घुसळणं नीट आहे आपल्या पोटामध्ये, इट्स लाईक अ मिक्सर. आपलं पोट म्हणजे मिक्सर असतं. कम्प्लिटली एकदम पातळ पेस्ट होते त्याच्यामध्ये. मग ती शोषणाची क्रिया आपली आतड्यांच्या मध्ये होते. ऍब्सॉर्प्शनची प्रक्रिया तुमची अन्न पचनाची चांगली होते. तुमचे आपोआप तुमचे सगळे पोटातले दोष कमी व्हायला मदत मिळते. ऑक्सिजनची मात्रा वाढवली, रक्त शुद्ध केलं, पचन शुद्ध केलं आपण, बरोबर आहे. मग जेव्हा आपली पचन शक्ती चांगली, तेव्हा आपोआप आपला फिटनेस किंवा आपली लेवल वाढायला मदत होते फिटनेसची. अजून एक फायदा काय होतो, अन्न पचलं, एक्सक्रिशन बाहेर तर पडलं पाहिजे, गरजेचं आहे. कारण खूप लोकांना सध्या कोलॅटिसचे प्रॉब्लेम आहेत, बरोबर आहे, बऱ्याच गोष्टींचे त्रास आहेत. मग आपण जातो आणि औषधं घेऊन येतो, पण डॉक्टर पण हे सांगतात, रोज चाला, रोज व्यायाम करा, बरोबर आहे. तेच आम्ही पण सांगतो की रोज काहीतरी व्यायाम करा, की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या सिस्टीम्स, म्हणजे तुमची पचन शक्ती, तुमचं एक्स्ट्ररी सिस्टीम, तुमच्या सगळ्या गोष्टींना जास्तीत जास्त मदत मिळू शकेल. पुढची काय आहे, एंडोक्राईन सिस्टीम. म्हणजे काय, की आपले हॉर्मोन्स सगळ्यात महत्वाचे घटक, की आता या पॅन्डेमिकमुळे आपले हॉर्मोन्स पण खूप बदलतात. काही गोष्टी घडल्या की आपला हॉर्मोन्स एकदम स्ट्रेस लेवल वाढते आपली. मग या सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित ठेवायला मदत करतो. म्हणजे आपल्या एंडोक्राईन सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाची काय आपली ग्रंथी आहे, तर पिट्युटरी. ही सगळी ती मास्टर ग्रंथी आहे, सगळ्यांच्या वरती नियंत्रण ठेवते. दुसरी आपली थायरॉइड. थायरॉइडची पण जर का लेवल कमी जास्त झाली की आपल्याला त्रास सुरू होतात. मग त्याची सुद्धा क्षमता, या एंडोक्राईन सिस्टीमची पण क्षमता आपली जेवढी जास्त चांगलं तेवढं जास्त. हे कुठे होतं, जेव्हा तुम्ही प्राणायाम चांगला करता, जेव्हा तुम्ही श्वसनाचा अभ्यास चांगला करता. मी परत खालती उतरते, जेव्हा आपण आपल्या शरीरातली ऑक्सिजनची मात्रा जास्त चांगल्या प्रकारे वाढवतो. आणि आता सध्या आपल्याला तीच गरज आहे, की जेव्हा आपली ऑक्सिजनची मात्रा आपण जास्त वाढवतो, तेव्हाच या सगळ्या गोष्टी जास्त मिळतात. मग मगाशी म्हणलं की हृदय, आपलं एक्सक्रिशन सिस्टीम, आपली पचन शक्ती, एंडोक्राईन सिस्टीम, या सगळ्या जर का आपल्याला नीट ठेवायच्या असतील, तेव्हाच आपला योग साध्य होतो ना. योगा म्हणजे काय, योग म्हणजे काय, की हिमालयात जाऊन तुम्ही साधू व्हा आणि तिथेच राहा, असं नाहीये. आपल्या डे टू डे लाईफच्या मध्ये सुद्धा आपण योग करू शकतो. आणि हाच योग करायचा आहे आणि हाच प्राणायाम करायचा आहे. की असं नाही की हिमालयातच गेले मी आणि तिथेच सगळं मला मिळालं आणि मी तिकडनं मी इकडे सगळी विद्या घेऊन आले, असं नाही. तुम्ही इथे राहून सुद्धा तुमचं प्राणायाम, तुमचं योग, फक्त मी एक सांगेल की तुम्ही नित्य नियम हे सगळे पाळल्या गेले पाहिजेत, तरच त्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो. आणि आत्ताच्या सिच्युएशन, म्हणजे आज हे आपल्याकडे आहे, अजून माहिती नाही काही वर्षांनी काय उद्भवेल, बरोबर आहे. आज चायनाने आपल्या सगळ्यांना प्रसाद दिला, हा पण केवढा तरी आपण सगळे ह्याच्यातनं फेस करतो आहोत. पण अजून माहिती नाही की पुढे काय लिहून ठेवलेलं आहे. मग आतापासूनच आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना अधिकाधिक फेस करायचं असेल, तर प्राणायाम म्हणा किंवा आपल्या व्यायामाचा अभ्यास हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. ठीक आहे. आता शक्यतो सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी ऑफ ठेवला तरीही चालेल, पण जरा एक 5-6 लोकांचे व्हिडिओ ऑन झाले तरी चालेल. आता आपण प्रॅक्टिकल करूया, ठीक आहे. आता माझी बडबड जरा बंद करते.
आता आपण प्रॅक्टिकल सेशन कडे बोलूयात, कारण नुसतं बडबड करून उपयोग होणार नाही. मी काय तुम्हाला सांगते त्याच्यातून तुम्हाला अंदाज येणार नाही. हा, चला आता आपण काय करूयात. पहिला प्रकार मगाशी मी सांगितला की तुमची ऑक्सिजनची लेवल वाढवायची असेल तर आपण डीप ब्रिदिंगचा अभ्यास पहिले शिकवतो आम्ही. आता डीप ब्रिदिंग म्हणजे काय हो, की मगाशी म्हणलं की जसं आपण इलॅस्टिक ताणतो ना तसा आपला श्वास ताणायचा. आता आपण श्वास घेताना काय करतो, वरच्यावर श्वास घेत असतो कायम. आम्ही काय म्हणतो, खोल श्वास घ्या. पण खोल श्वास कुठून, तुमच्या नाकातनं आतमध्ये गेला पाहिजे, तोंडानी नाही. म्हणजे काय नाही, आपण जेवढा नाकातनं हवा घेऊ तुमची छाती सगळी भरल्या गेली पाहिजे, म्हणजे भरपूर हवा घ्यायची आपल्याला. खोल भरपूर श्वास घ्या. अरे आपलं शरीर इतकं सुंदर आहे, देवाने तर इतकं सुंदर निसर्गाने बनवलंय आपल्याला, तिच्याकरता जास्तीत जास्त मदत करायची. मग भरपूर हवा आतमध्ये घ्या. तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी शक्य हवा आतमध्ये घ्या आणि घेतलेली संपूर्ण हवा सावकाश सोडायची. म्हणजे काय, सोडताना पण तुमचा श्वास शांत गेला पाहिजे नाही. श्वास जसा सावकाश तुम्ही घेताय तसा सावकाश तुमचा श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. बघा, करून बघा. पुन्हा भरपूर खोल श्वास घ्या आणि सावकाश तुमचा श्वास सोडून बघा. भरपूर खोल श्वास घ्या. घेताना असं विचार करा की मी भरपूर ऑक्सिजन आतमध्ये घेते, चैतन्य शक्ती माझ्या शरीरामध्ये घेते आहे की जी मला अधिक अधिक मदत करणार आहे. पुढच्या गोष्टी ज्या काही येतील नाही येतील त्याच्याकरता मला फेस करायचं आहे. मग आपण भरपूर हवा आतमध्ये घ्यायची आणि भरपूर हवा सोडण्याचा प्रयत्न करायचा. त्याला म्हणतात डीप ब्रिदिंगचा अभ्यास किंवा दीर्घ श्वसन. दीर्घ म्हणजे नावाप्रमाणेच दीर्घ, ताणून घेणे आणि सोडणे. ठीक आहे, हा डीप ब्रिदिंगचा प्रकार. आता तुम्ही कधी करू शकता, कधीही करू शकता, याला काही बंधन नाहीये. तुम्ही टीव्ही बघत असाल, पेपर वाचत असाल, तुम्ही गाणी ऐकत असाल, स्वयंपाक करत असाल तरी सुद्धा, म्हणजे असं नाही, मी पण करते घरामध्ये माझी नित्यकर्म करताना सुद्धा मी डीप ब्रिदिंगचा अभ्यास रोज करते, कारण कपॅसिटी वाढवल्याशिवाय प्राणायाम होत नाही. मग डीप ब्रिदिंगचा अभ्यास तुम्हाला कुठलंही बंधन नाही, फक्त एकच बंधन आहे, घेणारा श्वास फक्त सावकाश घ्या आणि सोडणारा श्वास फक्त सावकाश सोडा. घेतलेला श्वास सावकाश घ्या, सोडणारा श्वास सावकाश सोडा. एवढंच फक्त बंधन आहे. अदरवाईज तुम्ही डीप ब्रिदिंगचा अभ्यास तुमचं ऑफिसचं काम, तुमची घरातली कामं, तुमचा स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, टीव्ही बघताना, पेपर वाचताना, पुस्तक वाचताना तुम्ही कधीही करू शकता, त्याला बंधन नाही. दोन्ही नाकपुड्यांनी आता आपण अभ्यास केला. आता अभ्यास शिकवते एका नाकपुडीने घ्यायचा. मग अशी वर्णन केलं मी की एका साईडने आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपला मस्त श्वास घेता येतो, दुसरीकडनं आपण श्वास घेऊ शकत नाही. का, तर आपली नाडी बदललेली असते. याला मी प्रणव मुद्रा म्हणतो. प्रणव मुद्रा म्हणजे काय हो, तर हाताची पहिली 2 बोटं आहेत ना ती दुमडायची. तुमचा अंगठा आणि तुमचं रिंग फिंगर रिकामं ठेवायचं, याला म्हणतात प्रणव मुद्रा. ठीक आहे, सगळ्यांना जमेल आता किंवा नाही जमणार, दोन्ही बोटं पकडा आणि बंद करा. बरोबर, याला म्हणतात प्रणव मुद्रा. योगाभ्यासामध्ये मुद्रांना सुद्धा खूप जास्त महत्व आहे. आता आध्यात्मिक, आमच्या भाषेमध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याकरता म्हणजे काय, तर कुंडलिनी शक्ती जागृती करता. बऱ्याच लोकांना शब्द माहितीये कुंडलिनी शक्ती म्हणजे काय, की एक इनर पॉवर असते, ती इनर पॉवर आपली परमात्म्याला आपण जोडवतो. आपण इथपर्यंत जाणार नाहीये. मग आता ही पहिली 2 बोटं आपण दुमडली. आता काय करायचं, तुम्ही सगळ्यांनी तुमची डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवीकडनं खोल श्वास घ्यायचा. म्हणजे काय, बघा, उजवीकडनं खोल श्वास घेता येतोय का, बघा. उजवीकडनं भरपूर डावीकडनं भरपूर खोल श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करायची. कुठे, आपलं नाकाचं हाड असतं बघा, तिथे खालती मांसल भाग असतो. त्या मांसल भागावरती किंचितचा दाब द्यायचा, खूप जोरात पण नाही. आणि जेवढा तुम्हाला खोल श्वास घेता येईल तेवढा घ्यायचा प्रयत्न करा. जेवढा तुम्हाला खोल श्वास सोडता येईल तेवढा खोल श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. मग अशी मी वर्णन केलं की आपल्याला डीप ब्रिदिंगचा अभ्यास अशाही प्रकारे करता येऊ शकतो. हाताची प्रणव मुद्रा बांधून, याला म्हणतात प्रणव मुद्रा. आता डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीकडनं श्वास घेऊन बघा. तुमच्या रिंग फिंगर अनामिका ठेवा कुठे, परत मांसल भागावरती नाकाच्या, आणि उजवीकडनं खोल श्वास घ्या.
कधी कधी श्वास घेताना त्रास होतो. मी सांगितलं की प्रहर बदलले की आपली नाडी बदलते. कोणाकोणाला जमत पण असेल दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेणं, आणि जेव्हा आपल्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास नीट जातो, म्हणजे कसं, एक नाकपुडी बंद करून जेव्हा आपण श्वास नीट घेतो तेव्हा आपली ऑक्सिजन लेवल चांगली आहे. बरोबर आहे. जर का मला उजव्या नाकपुडीतनं गेला जर असतो आहे, त्याचा अर्थ मला पहिला प्रकार डीप ब्रिदिंगचा पहिला प्रकार जास्त चांगला करायचा आहे. म्हणजे कुठला? हा पहिला प्रकार आता आपण शिकलो. दुसरा प्रकार मी शिकवला, उजवी नाकपुडी बंद करायची डावीकडनं. हा सुद्धा प्रकार तुम्ही रोज घरी करू शकता. बरोबर आहे. परत तुम्हाला म्हटलं मी उजवी नाकपुडी बंद करा आणि विरुद्ध बाजूनी असं दोन्ही नाकपुड्यांनी आपण सिंगल सिंगल अभ्यास. 3 प्रकार आता आपण शिकलो. आता चौथा प्रकार सांगते. काय करायचंय तुम्हाला? डाव्या नाकपुडीने खोल श्वास घ्यायचा आहे आणि उजवीकडनं खोल श्वास सोडायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायामाचा ही पहिली स्टेप आम्ही शिकवतो. म्हणजे काय म्हणून सांग, मगाशी म्हणलं की हाताची प्रणव मुद्रा, पहिली 2 बोटं दुमडायची आणि अनामिका आणि करंगळी अनामिका आणि अंगठा रिकामा ठेवायचा. म्हणजे काय, आता हा माझा आहे उजवा हात, हा आहे माझा डावा हात. आता मी डाव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि उजवीकडनं खोल दीर्घ श्वास सोडणार. म्हणजे काय, जमतंय का बघा. उच्छ्वास सोडताना आपल्या नाकातल्या गरम हवेचा झोत जाणवतोय का बघा. श्वास घेताना थंड हवा जाते, ऑक्सिजनची मात्रा वाढताना थंड हवा जाते. उच्छ्वास करतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो, तेव्हा आपल्याला गरम हवेचा झोत जाणवतो. आणि आपला श्वास असाच आहे. घेताना गार हवा जाते, सोडताना गरम हवा सोडत असतो आपण. ठीक आहे. आता आपण काय बघितलं, डावीकडनं दीर्घ केलं आणि उजवीकडनं दीर्घ सोडलं. आता विरुद्ध, काही काही लोकांना आता उजवीकडनं पुन्हा श्वास घ्यायला त्रास होईल. उजवीकडनं खोल घ्यायचा, डावीकडनं खोल सोडायचा. बघा प्रयत्न करून. उजवीकडनं खोल घ्या, डाव्या नाकपुडीने खोल श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने खोल श्वास घ्या आणि आपल्याला डाव्या नाकपुडीने खोल श्वास सोडण्याचा प्रयत्न करून बघा. छान, मस्त, सुंदर सुंदर. बरोबर. म्हणजे आतापर्यंत आपण 4 प्रकारांचा अभ्यास केला. बरोबर आहे. दोन्ही नाकपुड्यांनी आपण दीर्घ केला श्वास, दीर्घ सोडला. आता आमच्या परिभाषेमध्ये मी पूरक आणि रेचक म्हणतो. माझ्याकडनं चुकून हे शब्द येतील तर विचार करू नका जास्त. पूरक म्हणजे काय, तर श्वास घेणे, आणि रेचक म्हणजे श्वास सोडणे. आता आमच्या बोलीभाषेमध्ये हाच सतत अभ्यास असल्यामुळे आमच्याकडनं चुकून हे शब्द येतात. पूरक म्हणजे भरपूर श्वास घेणे आणि रेचक म्हणजे भरपूर श्वास सोडणे. मग आपण पहिला प्रकार शिकलो की आपल्याला दीर्घ पूरक, भरपूर श्वास घेतला आणि दीर्घ रेचक दोन्ही नाकपुड्यांनी केला. हा अभ्यास दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. फक्त भरपेट जेवण झाल्यानंतर करू नका, कारण श्वास ऑलरेडी आपला ताण असतो आपल्या पचन शक्तीवरती. तो तुमचा ताण तुम्ही श्वासावर द्यायला प्रयत्न केला तर त्रास होतो. दुसरा प्रकार आपण शिकलो, डाव्या नाकपुडीने भरपूर श्वास घेतला आणि डावीकडूनच सोडला. हा सुद्धा प्रकार तुम्ही सकाळी उठल्यानंतर करून बघा. खूप छान वाटतं. दिवसभर खूप फ्रेश वाटतं आपल्याला आणि आपण दिवसभराची कामं खूप छान करू शकतो. म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी भरपूर श्वास घेणं, सोडणं, पूरक रेचक तुम्ही छान केला. तसंच डाव्या बाजूनी, तसंच आपण उजव्या बाजूनी बघितलं की उजव्या बाजूनी भरपूर श्वास घेतला, उजवीकडनं भरपूर श्वास सोडला. आता पुढचा एक प्रकार शिकवणार आहे मी की काय करतो, मला डावीकडनं खोल श्वास घ्यायचा, उजवीकडनं सोडायचा, पुन्हा तुम्हाला उजवीकडनं खोल श्वास घ्यायचा आणि डावीकडनं श्वास सोडायचा. हा तुमचा अनुलोम विनुलोम प्राणायाम. ठीक आहे. डावीकडनं खोल श्वास घ्यायचा, उजवीकडनं खोल श्वास सोडायचा, पुन्हा तुम्हाला उजवीकडनं खोल श्वास घ्यायचा आहे आणि डावीकडूनच खोल श्वास सोडायचा आहे. ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सायंटिफिक रिझन नंतर सांगते. आपण पहिले अभ्यास करून बघू. काय करायचं, डावीकडनं श्वास घ्यायचा म्हणजे माझी उजवी नाकपुडीवर मी थोडासा दाब देणार, घट्ट नाही बंद करायची बरं का. डावीकडनं खोल श्वास घ्यायचा आपल्याला, डावी बंद करायची, उजवीकडनं खोल श्वास सोडायचा. मग उजवीकडनं खोल श्वास घ्यायचा आणि डावीकडनं. हाताची मुद्रा कशी बांधायची, पहिली 2 बोटं दुमडायची. का, तर इथे आपलं नाक येतं बरोबर आणि आपल्याला हलवता येतं म्हणून ती मुद्रा सांगितलेली आहे. बरोबर.
मग डावीकडनं खोल श्वास घ्यायचा. म्हणून म्हटलं की प्राणायाम शिकताना आपल्याला व्यवस्थित करणं भाग आहे. डावीकडनं आता आपण बघितला, खोल अभ्यास करून पाहिला, भरपूर श्वास घेऊन पाहिला. मग तसा खोल श्वास घ्या. छान, सुंदर सुंदर. काही लोकांना छान जमायला लागलं. सुंदर, बरोबर. डावीकडनं खोल श्वास घ्यायचा, उजवीकडनं सोडायचा, पुन्हा उजवीकडनं लगेच खोल श्वास घ्या आणि डावीकडनं श्वास सोडून बघा. छान, सुंदर सुंदर. काही लोकांना खरंच जमायला लागलं. छान, ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांचं दिसतंय मला. छान करायला लागलेत. बरोबर बरोबर. हा जरी अभ्यास आपण रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या गादीमध्ये, आपल्या खुर्चीमध्ये, जिथे तुम्हाला सोयीस्कर आहे, मी तर म्हणेल गच्चीमध्ये, ज्यांना गच्ची आहे त्यांनी आपल्या आपल्या बाल्कनीमध्ये या, की हवा शुद्ध जेवढी जास्त घ्यायचा आपण प्रयत्न करू तेवढा जास्त म्हणतो. आता मगाशी मी अजून एक वर्णन केलं, भ्रामरी प्राणायाम. सॉरी, आता मी पहिले हे सांगते की आपण डावीकडनं घेतला आणि उजवीकडनं का सोडला, अनुलोम विलोम प्राणायामाचं सांगते. सायंटिफिक रिझन काय आहे, ठीक आहे. आता मगाशी वर्णन केलं मी की काय आहे, आपल्या नागपुड्या या 2 काम जास्त करतात. हे सत्य आहे, त्रिकलाबाधित सत्य आहे, कधी कोणी बदलू शकत नाही. म्हणजे आमच्या योगशास्त्रामध्ये किंवा आयुर्वेद शास्त्रामध्ये आयुर्वेद आणि योग हे दोन्ही बरोबर जात असतं नेहमी. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं की नाडी नाडी कधी बदलते, की प्रहर प्रहर कधी बदलतो, 2.5 तास. 2.5 तास आपली एक नाडी खूप छान काम करते. त्यानंतर 2.5 तासानंतर ती नाडी थोडं काम कमी करते आणि दुसरी नाडी जास्त वेगात काम करायला लागते. मग अनुलोम विलोम प्राणायाम आपण जेव्हा करतो तेव्हा आपली डावी नाकपुडी जी असते ती डावी नाकपुडी आपली थंड हवा आत घेत असते. म्हणून आपल्या बॉडीचं टेम्परेचर एकदम गार पडत नाही. कारण का, तर आपण उजव्या नाकपुडीतून उष्ण हवा बाहेर सोडत असतो. म्हणून आपलं टेम्परेचर बॉडीचं मेंटेन असतं. कारण आपण दोन्ही नाकपुड्यांचा वापर करून आपलं शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानाशी मिळतं जुळतं ठेवत असतो. नंतर काय झालं असतं, खूप उष्णता वाढली आहे की आपली शरीर गरम झालं असतं, त्रास व्हायला सुरू झाले असते. खूप थंडी पडली आहे की आपलं शरीर थंड पडलं, असं होत नाही. म्हणून चंद्र चंद्र म्हणजे काय, तर डावी नाकपुडी आपली काम करते आणि उजवी म्हणजे उष्ण नाडी, सूर्य नाडी म्हटल्या जाते, तर ती आपली काम करते. हेच तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायामामध्ये शिकवल्या जातं की तुमच्या बॉडी टेम्परेचरला, बाहेरच्या वेदरला काही त्रास झाला तरी तो त्रास माझ्या शरीरामध्ये येऊ नये म्हणून माझं टेम्परेचर व्यवस्थित राखण्याचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करतो. त्याला आमच्या परिभाषेमध्ये म्हणतात नाडी शुद्धी. म्हणजे काय, की आपल्या आतमधल्या ज्या काही नाड्या आहेत तिथे आपल्याला पल्सिंग जाणवतं. आपण इथे मनगटावरती बघतो आपलं पल्सिंग आहे. आपल्या हृदयाचे ठोके आणि आपले नाडीचे ठोके बरोबर जात असतात. मग त्या जर का तुम्ही शुद्ध केल्या, त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजनची मात्रा ठेवली तुम्ही, तर या सगळ्या त्रासांच्या पासून आपल्याला अधिकाधिक मदत मिळते. आणि त्रास झाला असेल, आपण त्यातनं ओव्हरकम केलेलं असेल, तर तो त्रास आपल्या शरीरातून बाहेर पडायला जास्त मदत होते. पुढचा एक प्राणायाम शिकवते, भ्रामरी प्राणायाम. ठीक आहे. आता भ्रामरी म्हणजे काय, की तुम्हाला आवाज करायचा. कसा आवाज करायचा, दीर्घ पूरक करायचा. दीर्घ पूरक म्हणजे काय, भरपूर नाकाने हवा आतमध्ये घ्यायची, परंतु तुम्हाला श्वास सोडताना काय करायचं आहे, भुंग्याप्रमाणे आवाज करायचा. आता आपण भुंग्याचा आवाज होतो की बरोबर आहे, असा लगातार भुंगा बघा. किंवा उन्हाच्या दिवसामध्ये एक माशी येते बघा, गुई, घरात दिवसभर त्रास देते, मग आपण तिला किती हकलवायचा प्रयत्न तरी पटकन जात नाही. तर तो जो नाद आहे तो नाद आपण आपल्या आवाजातून काढण्याचा, आपल्या श्वासावरती दाब देऊन करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता सध्या मध्यंतरी एक व्हिडिओ बऱ्याच युट्यूबवरती आला होता की युकेने एक स्प्रे काढला होता की तुम्ही तो स्प्रे मारला की तुमचा कोविड कम्प्लिटली जातो. बरोबर आहे, असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्यामध्ये ते सायंटिफिक त्यांनी शोधून काढला की तुम्ही तो स्प्रे वापरा, तुमचा कोविड जाईल. परंतु आमच्या योगशास्त्रामध्ये जेव्हा आम्ही ह्याचा अभ्यास केला तेव्हा असं आम्हाला जाणवलं की हा प्राणायाम तर आपण करतोच आहे. मग कुठला प्राणायाम, तर हा भ्रामरी प्राणायाम. जेव्हा आपण तो नाद आपण काढतो, प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या नाकामध्ये एक केमिकल तयार होतं, NO नावाचं, नायट्रिक ऑक्साईड. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या नाकातून जे प्युरिफिकेशन होत असतं तेव्हा व्हायरस आपल्या किंवा बॅक्टेरिया किंवा काहीही जायच्या अगोदर ते कम्प्लिटली मरतात. कारण की आपण आपल्याच नाकामध्ये त्याची गरमी तयार करायचा प्रयत्न करतो आणि मग ते आपल्या शरीरामध्ये आतमध्ये आपण सोडू देत नाही. मग भ्रामरी प्राणायाम आपण त्याच्याकरता जास्त प्रयत्न करायचा. मग आपण कसा करणार आहोत, दीर्घ पूरक तुम्हाला म्हणजे काय, भरपूर नाकाने खोल श्वास घ्यायचा
आणि तुम्हाला घशातनं आवाज काढायचा, परंतु श्वास आपला आपोआप नाकाने बाहेर पडतो. मी करून दाखवते. आपण भरपूर खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना काय करणार आहे? पुन्हा मी श्वास घेणार. आता माझी श्वासाची कपॅसिटी जास्त असल्यामुळे माझा श्वास सोडणं सलग झालेलं आहे. हळूहळू डीप ब्रीदिंगचा आपण जेवढा अभ्यास करू तेवढी आपली कपॅसिटी रेचकाची म्हणजे श्वास सोडण्याची जास्त चांगली होते. आता सुरुवातीला काय होऊ शकतं आपलं? असं होऊ शकतं. संपून जाऊ शकतो श्वास. ठीक आहे, काही प्रश्न नाही आपल्याला. काय करायचं? डीप ब्रीदिंगचा अभ्यास दिवसभरात अधिकाधिक करायचा प्रयत्न करायचा. मग हळूहळू आपली कॅपॅसिटी वाढू शकते. कशी? जेवढा तुम्हाला जास्त श्वास सोडता येईल तेवढा तुम्हाला जास्त मदत मिळते. ठीक आहे, चला करून बघूयात. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा छानपैकी मस्त. आणि तुमचाच तुम्ही नाद ऐका, किती छान वाटतं बघा. त्या नादांचा खूप आपल्याला मदत होतो. श्वास घ्यायचा आणि आपल्याला श्वास सोडताना नाकातून आवाज काढायचा. भरपूर रेचकाचं प्रमाण छान करायचं आपल्याला. छान, भरपूर पूरक करायचा. पूरक म्हणजे काय? तर श्वास घेणे आणि रेचक म्हणजे काय? तर श्वास सोडणे. आपला नाद, आपला ध्वनी जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये भ्रामरी प्राणायाम जास्तीत जास्त सांगितला जातो. कारण का? त्याची ताकद आपल्याला व्यवस्थित भरपूररित्या आपल्याला त्याची शरीरामध्ये जे काही आहे नाकातलं इन्फेक्शन आपण जे आतमध्ये नकळतरित्या घेतलं जातं ते बाहेर पडायला जास्त मदत मिळते. छान. आता हा तुमचा भ्रामरी प्राणायाम शिकवला. आता अजून एक अभ्यास शिकवते. तुम्ही काय करू शकता? नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने जोरात श्वास सोडायचा. ठीक आहे. आता जे लोक जिमला जात असतील बघा त्यांना माहिती आहे, आता सध्या बंद आहे जिम, बरोबर आहे, पण तिकडे ऍप क्रंचेस शिकवतात तेव्हा काय सांगतात, किंवा तुम्ही वेट्स मारता जास्तीत जास्त काय सांगतात, तुमचा वेट्स पूल करताना, लॅट पुलवर करताना, किंवा सांगते सांगते हा तुमच्या प्रश्नांना उत्तर देते. जेव्हा तुम्ही लॅट पुल डाऊन करता किंवा वेट्स मारता तेव्हा काय सांगतात तुमचे इन्स्ट्रक्टर? जोरात तोंडाने श्वास सोड. बरोबर आहे का? तुमचं वेट कम्प्लीट जायला जास्त मदत होते. हा अभ्यास मी पण केलेला आहे, कारण मी त्याच्याबद्दल शिकलेली पण आहे. बरोबर आहे. मग जेव्हा आपण ते वेट पुश करतो किंवा पुल करतो तेव्हा आपण तो उच्छ्वास सोडतो. मग त्या उच्छ्वासाची पण गरज असते. कशी? तोंडातून. जेव्हा तुम्ही फास्टली करता तेव्हा तो उच्छ्वास जास्त गेल्यामुळे घशामध्ये काही प्रमाणात, कारण आपला रेस्पिरेटरी ट्रॅक इथेच आहे, आपण नाकातनं हवा गेल्यानंतर इन्फेक्शन आपलं इकडे जातं आणि इकडनं मग खालती ते आपल्या लंग्स कडे जातं. मग आपण अभ्यास काय शिकणार आहोत? नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने श्वास सोडायचा. म्हणजे काय? थोडस आपल्याला कोरड जाणवते, बरोबर आहे, पण ती कोरड आली पाहिजे, आवश्यकता आहे. आपण ती पाण्याने क्षमवू शकतो नंतर, परंतु आतमधल्या इन्फेक्शनला जे यायला नको किंवा जे आहे ते बाहेर काढण्याकरता प्रयत्न केला जातो. मग मी सांगितलं की हा सगळा अभ्यास आपल्याला माहिती असतो, परंतु काही कारणाच्या निमित्ताने आपण तो विसरतो आणि मग गडबड होते. म्हणून मग अभ्यास हा आपण करून बघूया की खोल श्वास घ्या तोंडाने आणि नाकाने खोल श्वास घ्या आणि तोंडाने श्वास सोडून बघा. एक 3-4 वेळा केल्यानंतर आपल्याला त्याचा फरक जाणवतो, किंवा आपल्या घशामध्ये गरमीची भावना किंवा कोरड पडल्याची भावना जाणवते. एक 4-5 वेळा लगातार. नियम सगळ्यात जास्त महत्वाचा, नियमित अभ्यास करणं सगळ्यात जास्त महत्वाचं. बरोबर, छान, मस्त मस्त, बरोबर बरोबर, सुंदर, बरोबर, छान.
छान, मस्त. मग हे 4-5 प्रकार आपण रोज प्रयत्न केले तरी सुद्धा त्याच्यातनं आपल्याला भरपूर फायदा मिळतो. ह्याच्यापेक्षा अजून प्राणायामाचा अभ्यास आहे, परंतु हे मी तुम्हाला आज बेसिक शिकवले किंवा बेसिक दाखवले. या बेसिकचा तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढं तुम्हाला पुढे पुढे अधिक जास्त प्राणायाम करायला किंवा शिकायला जास्तीत जास्त मदत मिळते. ठीक आहे. त्याच्यामुळे आता या सगळ्या सिच्युएशनला आपण काय करायचं, सगळ्यांनी मिळून काय करायचं, जास्तीत जास्त डीप ब्रिथिंगचा अभ्यास करायचा. आपली ऑक्सिजनची मात्रा वाढवायची, कारण सध्या त्याचीच गरज आहे. म्हणजे कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये आपल्याला ऑक्सिजन वाढवणं सगळ्यात गरजेचं आहे. कुठलं तर आपल्या शरीराचं. सकाळी लवकर उठा, तुमच्या गच्चीमध्ये या, तुमच्या बाल्कनीमध्ये या, ज्यांचा बंगला आहे त्यांनी टेरेसवरती जा, भरपूर हवा आत घ्या, डीप ब्रिथिंगचा अभ्यास करा, भरपूर ऑक्सिजनची मात्रा भरपूर वाढवून घ्या. मग मी अभ्यास शिकवला, डाव्या नाकपुडीने घ्या भरपूर खोल श्वास, तसाच डाव्या नाकपुडीने भरपूर खोल श्वास सोडा. उजवीकडनं तुम्ही तो प्रकार करू शकता. मग मी सांगितलं डावी आणि उजवीकडनं करून बघायचा अभ्यास. मग आपण भ्रामरीचा अभ्यास केला. हे सगळं एका दिवसात तुम्ही नाही केलं तरी चालू शकेल, असं अजिबात नाहीये. ठीक आहे. परंतु तुमच्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चालेल. आता कोणाला काही प्रश्न असतील तर सौरभ सर आहेत, त्यांना विचारते मी, त्यांनी सांगितलं तरी हरकत नाही. स्नेहाताई, 2 प्रश्न Thank you. आलेले आहेत. हा, एक, हा व्यायाम करताना डोळे बंद ठेवल्याचा काही उपयोग होतो का? ते जेव्हा तुम्ही बोलत होता त्यावेळेस हा प्रश्न आला होता, त्याचं हा. पहिले आपण उत्तर देऊया. आनंद कुमार बिराजदार यांनी हा प्रश्न विचारला. ओके. हा, शक्यतो सर तुम्ही जेव्हा प्राणायाम करता किंवा श्वसनाचे अभ्यास करता तेव्हा आम्ही डोळे बंद करा म्हणूनच सांगतो. कारण का, तर पहिलं मी सांगितलं की तुमचा आत्मा आणि परमात्मा, आता हे खूप आपण आध्यात्मिक बोलल्या जात असं नाहीये, परंतु तुमचं इनर पॉवर जी असते, कारण आपल्या सध्या सगळ्यांना आपली इनर पॉवर जास्त काम करते. कुठल्याही आजारांच्या वरती इनर पॉवर जास्त काम करते, बरोबर आहे. मग ती इनर पॉवर वाढवायची असेल तर आपल्याला डोळे बंद करणं भाग पडतं. डोळे उघडे असतील तर आजूबाजूला काय चाललेलं आहे इकडे आपलं जास्त लक्ष जातं. आणि आपला श्वास आपण खोल घेतो आहे का सुपरफिशियली घेतो आहे त्याच्याकडे आपलं लक्ष राहतं नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही श्वसनाचा अभ्यास कराल किंवा मी तर म्हणे तुम्ही जेव्हा तुमचा कुठला एक्सरसाइजचा प्रकार कराल, तुमचा फास्ट रनिंग असू दे, तुमचे कुठलेही व्यायाम प्रकार असू दे, तुमची आसनं असू देत, तुमचे डोळे मिटलेलेच असू देत, त्याच्यात तुम्हाला जास्त फायदा मिळतो. खूप छान ताई. दुसरा प्रश्न असा आहे की कोणताही प्राणायाम किंवा कोणतेही प्राणायाम किती वेळ करावेत? वेदांत आणि विराज शेजल यांनी हा प्रश्न विचारलाय. अच्छा, ओके. आता प्राणायामाचं कसं आहे, प्राणायामाचं प्रत्येकाचं गणित बसवलं गेलेलं आहे. जेव्हा तुमचे प्राणायाम तुम्ही चांगल्या प्रकारे शिकता, आता आपण जस्ट बघितलं की काय काय प्रकार असतात वेगवेगळे, पण तुम्हाला 10 मिनिटं सलग प्राणायाम करता आला पाहिजे. आता सलग म्हणजे काय, की मगाशी मी वर्णन केलं की डाव्या नाकपुडीने श्वास गेलं उजवीकडनं सोडणं, उजवीकडनं श्वास घेऊन डावीकडनं सोडणं, हे तुम्हाला सलग 10 मिनिटं जमलं पाहिजे. म्हणजे कुठलाही प्राणायाम तुम्हाला 10 मिनिटं सलग केल्या नंतर तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे, नाही बस आता मला काही करायची इच्छा नाहीये, मग तुमचा प्राणायाम चुकला, झिरो, मग तुम्हाला काही त्याचा उपयोग होणार नाही. प्राणायाम हा सलग 10 मिनिटं केला गेल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं पाहिजे, की आता मला ऑक्सिजन किंवा मला श्वास घ्यायची इच्छाच नाहीये, तो तुमचा ऍक्च्युअली प्राणायाम असतो. हा, पण ही एकदम जमत नाही, ह्याच्याकरता खूप सराव लागतो. तो रोज रोज सराव करूनच आपण 10 मिनिटं सलग प्राणायाम करू शकतो. आणि तुम्ही बेसिक पासून जेव्हा सुरुवात करता तेव्हा मगाशी मी सांगितलं की 5 मिनिटं पहिले डीप ब्रिथिंगचा अभ्यास करून पहा की आपल्याला 5 मिनिटं डीप ब्रिथिंग जमतंय का. अपवॉच ठेवायचं 5 मिनिटं किंवा घड्याळ लावायचं आणि 5 मिनिटं मी खोल श्वास घेऊ शकते का, खोल श्वास सोडू शकते का, आणि तो माझा प्रकार मी 5 मिनिटं लगातार करू शकते का, हे आपल्याला जमल्यानंतरच आपण 10 मिनिटाचा प्राणायाम करतो. आणि हे मी करते, हा म्हणजे प्रॅक्टिकली मी करते, म्हणजे माझा रेडी अभ्यास असतो, मी रोज 10 मिनिटं प्राणायामाचा अभ्यास करते, त्याच्यानेच फरक जास्त जाणवतो. सौरभ सर. येस. अजून एक प्रश्न आलाय आपल्याला मधुरा देव यांच्याकडून की भ्रामरी प्राणायाम मध्ये कान व डोळे बंद करायचे का? हो, तुम्ही तसाही करू शकता प्राणायाम, एकदम तसाही बरोबर आहे. म्हणजे रामदेव मला शिकवतात की तुमचे कान, डोळे आणि नाक, म्हणजे नाकाचा भाग ओपन ठेवून सगळं बंद करून करायचं. उलटा तसा प्राणायाम केला त्याच्याने जास्त फायदा मिळतो, कारण आपण सगळं आपलं लक्ष आतमध्ये केंद्रित करतो. जेव्हा आपलं आतमध्ये लक्ष केंद्रित तेव्हा आपला प्राणायाम जास्त चांगला व्हायला मदत होते. आणि नाही जमला तर काही हरकत नाही, डोळे बंद करा आणि फक्त नाकाने श्वास घ्या आणि
तुम्ही आवाज काढत घशाने श्वास सोडला तरीही चालेल. व्हेरिएशन्स खूप आहेत, पण फायदा एकच असतो. काहीच नाही. म्हणजे आसनांच्या मध्ये पण व्हेरिएशन तुम्हाला सापडतील, प्राणायामाच्या मध्ये पण सापडतील, पण फायदे हे सगळ्यांचे सेमच मिळतात. ग्रेट. अजून काही प्रश्न आहेत का? तर अजून एक प्रश्न आला आपल्याला आनंद कुमार बिराजदार सरांकडून, की दिवसभरात जो नाडी बदल होतो तो का व कशामुळे होतो? आता तो नाडी बदलाचं मी मगाशी म्हणलं की निसर्गाचं आपलं सायकल बसलेलं असतं. प्रहर 2.5 तासांनी प्रहर बदलतो. आता प्रहर आपला मराठी मधला शब्द आहे, पण परंतु 2.5 तासांनी तो काही प्रहर बदलला जातो. त्याच्याप्रमाणे आपली नाडी ऑटोमॅटिक बदलल्या जाते. कारण की का तर आपल्या शरीराचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवायचं असतं तिला. कधी कधी काय होतं, उजवी नाकपुडी जेव्हा आपली जास्त काम करते तेव्हा आपल्या शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली असते. पण जेव्हा 2.5 तासांनी प्रहर बदलतो, हे रित्याच बसवल्या गेलेलं आहे ते. जेव्हा आपल्या 2.5 तासांनी नाडी बदलते, प्रहर बदलतो, तेव्हा जी उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते ती डाव्या नाकपुडीने किंवा डाव्या नाडीने थंड करण्याकरता मदत केली जाते. हे क्लॉक आपलं बाय बर्थ बसलेलं असतं. म्हणजे ते कोणी सायकल चेंज करू शकत नाही. जर का आपण ते सायकल चेंज करायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला आजारी जास्त व्हायला आपण मदत होते. त्याच्यामुळे शक्यतो त्या प्रहराप्रमाणे आपण आपले नाडी बदलते का हे ऑब्झर्व केलं तर जास्त फायदा जाणवतो. ताई, मलाच एक प्रश्न विचारायचा आहे की एज नुसार आपण याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज असते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल पेडियाट्रिक लहान मुलांसाठी किंवा 60 वर्ष किंवा 75 वर्ष वयाच्या लोकांसाठी, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही व्हेरिएशन करण्याची गरज असते का? टायमिंग असू दे किंवा त्याची इंटेन्सिटी असू दे प्राणायामाची. ऍक्च्युली तर छोट्या मुलांच्याकडनं आम्ही प्राणायाम शिकवत नाही. त्या लोकांना फक्त आम्ही श्वास घेणे आणि सोडणे शिकवतो, कारण ते ऑलरेडी खूप त्यांची ऍक्टिव्हनेस असतो. त्यांना प्राणायाम म्हणजे काय मगाशी म्हणलं की प्राणशक्ती ही त्यांना काही कल्पनाच नसते. परंतु त्यांना आपण काय देऊ शकतो, त्यांचं फिजिकल फिटनेस वाढवण्याकरता, किंवा आता आपण ऐकतो की थर्ड वेव्ह ही मुलांच्या करता जास्त येऊ शकते, बरोबर आहे. मग तेव्हा त्यांचा फिजिकल लेवल वाढवण्याकरता तुम्ही त्यांना फास्ट ब्रीदिंग म्हणजे काय तर भरभर श्वास घेणे, भरभर श्वास सोडणे, मी आता करून दाखवते. म्हणजे तुम्ही असं करू शकता, जेवढं जास्त फास्ट. सगळ्यात बेस्ट त्यांना रनिंग, स्पॉट जॉगिंग आपण देऊ शकतो, बरोबर आहे. पण हेच मी 75 इयर्सच्या आजोबांना सांगू शकणार नाही, कारण त्यांची ती कॅपॅसिटीच नाहीये. मग मी त्यांना काय सांगू शकते की तुम्ही काय करू शकता, तुम्ही नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने श्वास सोडा, जो मी आता प्रकार सांगितला त्यांना की, किंवा त्यांना मी हे सांगू शकते, हे त्यांना जमू शकतं. पण छोट्या मुलांच्या अंगातली एनर्जी, बेसिक छोट्या मुलांना प्राणायाम शिकवला जातच नाही. त्यांना हा फक्त श्वसनाचे प्रकार शिकवले जातात, किंवा त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रामरी रेचक म्हणजे काय, खोल श्वास घेणे आणि श्वास सोडणे, जो आता आपण प्रकार शिकलो तेवढा शिकवला जातो. पण 75 इयर्सच्या आजोबांना मी फास्ट ब्रीथिंग देऊ शकत नाही, त्यांना मी डीप ब्रीथिंग जास्त देऊ शकते. ठीक आहे, मी त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम शिकू शकते, पण त्यांची मात्रा कमी. त्यांना मी फक्त 3 मिनिटं किंवा 2 मिनिटं बस. पुन्हा त्यांना मी डीप ब्रीदिंग सांगणार, थांबवणार, पुन्हा त्यांच्याकडनं थोडा प्राणायामाचा अभ्यास करून घेणार, पुन्हा थांबवणार, त्यांना रेस्ट देणार, आणि मग त्यांना दुपारी त्यांच्या सोयीनुसार पुढचा अभ्यास घेणार. म्हणजे टप्प्याटप्प्यात हे करावं. पण मुलांना असं करता येत नाही, कारण मुलं ऑलरेडी एनर्जेटिक असतात. त्यामुळे त्यांची एनर्जी बाहेर काढण्याकरता आपण त्यांना हे सगळे प्रकार सांगू शकतो. परफेक्ट, थँक्यू. अजून एक प्रश्न आहे, तुम्ही जे प्राणायाम सांगितले ते सर्व एक एक करून रोज केले तरी चालेल का? नेहा पोतनीस यांनी हा प्रश्न विचारलाय. अच्छा, ताई, तुम्हाला जर का तो प्राणायाम चांगल्या प्रकारे माहिती असेल ना नेहा, तर तुम्ही तो आरामात करू शकता, काहीच प्रश्न नाहीये. आणि डीप ब्रीदिंगचा अभ्यास तर म्हणलं मी तुम्हाला की तुम्ही रोज लगातार, म्हणजे सकाळी केलात, दुपारी केलात, म्हणजे भरपेट जेवण झाल्यानंतर नाही, आता 1:30च्या नंतर नाही, एक तुम्ही 3, 3:15, 4 वाजता तुम्ही तो अभ्यास केला तरी शकते. आणि प्राणायाम तुम्ही रोज एक एक टप्प्याटप्प्यात केला तरीही चालू शकेल, पण तो योग्य प्रकारे करून घ्या. कारण मग अशी मांडलं, चुकीचा अभ्यास केला प्राणायामाचा तर तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे तुम्ही जर का कोणाकडे जात असाल योगा शिकायला, तर त्या शिक्षकांना विचारून व्यवस्थित प्रकारे तुम्ही प्राणायामाचा अभ्यास रोज केला तरी चालू शकेल. उलट त्याचा जास्त फायदा होतो. म्हणजे आम्ही रोज अभ्यास करतो, त्यामुळे आम्हाला जाणवतं की त्यातले फायदे तोटे काय आहेत ते, म्हणून आम्ही सांगू शकतो की रोज चालू शकेल प्राणायामाचा अभ्यास. परफेक्ट, खूप छान ताई. आय थिंक अजून काही प्रश्न आलेले नाहीत आपल्याला, तर आपण समारोपाकडे वळावं असं मला वाटतंय.
स्नेहाताई, ॲक्च्युली काय म्हणतात आपण की नीड ऑफ आवर, की आत्ता सध्या ह्या प्रकारच्या व्यायामांची आपल्याला खूप गरज आहे. म्हणजे आपण सध्या बाहेर जे बघतोय की या पॅन्डेमिकमुळे श्वसन संस्थेवर जो परिणाम होतोय, कदाचित आपण जर ह्याचं रेग्युलर प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून याचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो. आणि आम्ही फिजिओथेरपिस्ट म्हणून बऱ्याचदा ॲडवाईस करतो पेशंट्सना की तुम्ही योगासनात किंवा योगाच्या रिलेटेड व्यायाम प्रकार शिकून घ्या आणि योगाच्या रिलेटेड प्राणायामाचे सेशन्स पण नक्कीच शिकून घ्या आणि याचा खूप फायदा आपल्याला होईल. आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून नक्कीच याचा फायदा करून घेऊ शकतो आणि येणारी जी एक्सपेक्टेड तिसरी लाट आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला आणि आपल्या परिवारातील सदस्यांना नक्कीच त्याच्यापासून वाचवू शकू असं मला वाटतंय. खूप छान सेशन झालं, खूप सायंटिफिक आणि खूप थेरॉटिकल आणि त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल अशा दोन्ही बाजू तुम्ही खूप छान समजून सांगितल्या आणि आपल्या श्रोत्यांना पण त्याचा खूप चांगला फायदा होईल असं मला वाटतं. हे आपलं स्नातक संघाच्या वैद्यकीय मेडिकल स्पेशल पर्पज ग्रुप कडून होणारं हे आपलं 6वं सेशन होतं. आता ह्याच्या पुढे आपण पुढच्या येणाऱ्या गुरुवारी किंवा येणाऱ्या रविवारी आयुर्वेद आणि कोविड याच्या रिलेटेडचं सेशन आपण प्लॅन केलं आहे. तर वक्त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार आपण हे सेशन गुरुवारी किंवा पुढच्या रविवारी नक्की घेऊ. ताई, खूप छान वाटलं आणि या निमित्ताने काही शाळेचे माजी विद्यार्थी आपल्याला जोडले गेले याच्याबद्दल पण खूप छान वाटतंय. शाळेच्या यूट्यूब चॅनलवर आपण आधीचे झालेले सगळे सेशन्स आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे हेही सेशन आपल्याला उद्यापर्यंत यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल आणि आपण बघून आपल्याला काही त्यातले इश्यूज असतील तर आपण हे बघून परत एकदा रिवाईज करू शकतो सर्व सेशन. तर ताई, आपण सेशन संपलं असं म्हणून सांगूया आणि खूप छान वाटलं हे सेशन बघून. थँक्यू व्हेरी मच ताई. थँक्यू, धन्यवाद. येस.